राज्य आणि केंद्र सरकारनं वृद्ध कलाकारांना मानधन देणाऱ्या योजना आखलेल्या आहेत. अशा प्रकारच्या 2 योजना आहेत. प्रामुख्यानं संगीत, नाटक, लोककला, चित्रकला, शिल्पकला, नृत्य, भजनी मंडळ, कीर्तन, गोंधळी, तमाशा, लेखक, कवी, गायक, वादक यांच्यासाठी ही योजना आहे. त्यापैकी महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजना. आता ही जी महाराष्ट्र शासनाची योजना आहे यामध्ये प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये मानधन मिळणार आहे. 2024 मध्ये जी श्रेणी पद्धती होती ती शासनानं बंद करून या कलावंतांना सरसकट दरमहा 5,000 रुपये मानधन घोषित केलेलं आहे. आता या राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलाकारांनी सन्मान योजनेसाठी जी पात्रता आहे त्यामध्ये त्या कलाकाराचं वय 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. तर कलाकार दिव्यांग असला तर 40 वर्षाचा असला तरी चालेल. आणि प्रामुख्यानं कला आणि साहित्य क्षेत्रामध्ये किमान 15 वर्ष सातत्यपूर्ण योगदान देणारा कलेचा अनुभव असला पाहिजे. अर्ज करणाऱ्या कलाकाराचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 60,000 रुपयेपेक्षा कमी असलं पाहिजे. आणि फक्त कलेवर अवलंबून असणाऱ्या केंद्र राज्य शासनाच्या दुसऱ्या कोणत्या पेन्शन योजनेचा लाभ नसावा. हा कलाकार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. या योजनेमध्ये प्रामुख्यानं विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग आणि वयोवृद्ध कलाकारांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आपले सरकार पोर्टलवरती हा ऑनलाईन अर्ज करता येतो किंवा ऑफलाईनसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सांस्कृतिक कार्य विभागाकडे हा अर्ज करता येतो. कल्चरल महाराष्ट्र government.com ही या योजनेची अधिकृत वेबसाईट आहे. आता पात्रतेनंतर यासाठी लागणारी जी कागदपत्र आहेत त्यामध्ये वयाचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स, कलाक्षेत्रात काम केल्याचे पुरावे, मिळालेले पुरस्कार, अर्जदाराचे 2 फोटो आणि शिफारस पत्र ही कागदपत्र लागणार आहेत. हे झालं महाराष्ट्र शासनाच्या योजनेसाठी. तर केंद्र सरकारची पण वरिष्ठ कलाकारांसाठी वित्तीय सहाय्य योजना आहे. आणि या केंद्र सरकारच्या वित्तीय सहाय्य योजनेमध्ये प्रति महिना 6,000 रुपये मानधन मिळण्याची तरतूद आहे. आणि जून 2022 पासून पूर्वी हे मानधन 4,000 रुपये होतं ते आता दरमहा 6,000 रुपये केलेलं आहे. या योजनेच्या पात्रतेसाठी वय हे 60 वर्ष किंवा 60 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे. तर वार्षिक उत्पन्न या केंद्र सरकारच्या योजनेसाठी 72,000 रुपयेपेक्षा कमी असलं पाहिजे. त्याचबरोबर या कलाकाराचं कलेमध्ये लक्षणीय योगदान असलं पाहिजे. हे 2024च्या सुधारणेनंतर राज्यातल्या 34,000 कलाकारांना दरमहा 5,000 रुपये मदत मिळत आहे. आणि यासाठी सरकारनं 2,004 कोटी रुपये खर्च केले आहे. या दोन्ही योजनांची वैशिष्ट्य असं की मानधनाची रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा होते. आणि राज्याप्रमाणेच केंद्राच्या योजनेमध्ये देखील विधवा आणि दिव्यांग महिला कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे. आता या दोन्ही योजनांसाठी जो अर्ज करायचा आहे तो एक तर महाराष्ट्रसंस्कृती.org इथनं डाउनलोड करता येतो किंवा ऑफलाईन भरायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरता येतो. हा फॉर्म भरल्यानंतर यापूर्वी उल्लेख केलेली सगळी कागदपत्र जोडायची आहेत. आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संस्कृती विभागामध्ये हा अर्ज जमा करायचा आहे. छाननीनंतर या मानधन मिळायला सुरुवात होईल. सध्या नवीन अर्जांची राज्यामध्ये छाननी सुरू आहे. त्यामुळे नवीन कलाकारांना ज्यांनी अर्ज करायचा आहे त्याने ऑफलाईन करायचं असेल तर
जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक विभागाशी संपर्क साधा.